वेब टेक्नॉलॉजीच्या पार्ट 13मध्ये आपलं स्वागत आहे. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फॉर्म टॅगविषयी काही इन्फॉर्मेशन बघितली होती. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय काय बघितलं होतं ते चेक करू. एकदा फेस कोड ओपन करतो आणि या ठिकाणी जो आपला प्रिव्हियस पार्ट 12 होता त्याच्यामध्ये आपण काही फॉर्म टॅगची इन्फॉर्मेशन बघितली होती. त्यामध्ये त्याची ॲक्शन झाली, मेथड झाली, टार्गेट ब्लँक, ऑटो कंप्लीट आणि नेम माय. ठीक आहे. आणि काही इनपुट टाईप्स बघितले होते. ठीक आहे. जसं की टेक्स्ट झालं, चेकबॉक्स, चेक बटन, रेडिओ बटन, सबमिट बटन, डेट, टाईम असे एक्सेट्रा आपण इनपुट टाईपसुद्धा बघितले होते. आणि एक आपण फील्ड सेट टॅगचा कसा यूज करायचा तेही बघितलं होतं. ठीक आहे. तर या प्रकारे हा फॉर्म टॅग आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ह्या पार्टमध्ये आपण जो टेबल आहे तर टेबल कसा बनवायचा आणि त्यात व्हॅल्यू कशा इन्सर्ट करायच्या हे बघणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले HTMLचं स्ट्रक्चर बनवून घेऊ. आता या ठिकाणी आपल्याला HTML5 आणि HTML XML आहे. तर आपण HTMLचा यूज करतो सिम्पली. ठीक आहे. बट HTMLने काय होतं की ज्या टाईमला आपण वेब पेजवर जातो आहे त्या टाईमला आपलं पेज जे आहे ते पूर्ण त्याला सूट नाही करत, म्हणजे त्याला मॅनेज नाही करत. ठीक आहे. ते स्मॉल पेज दिसतं किंवा काही टाईम मोठं होतं. ठीक आहे. बट जर आपण HTML5चा यूज केला तर या ठिकाणी जे मेटा टॅग आहे त्या थ्रू जे आपलं जो कोड आहे, जो फॉर्म असेल किंवा अदर एलिमेंट्स असतील त्याच्यातले, तर ते त्या पेजशी मॅनेज होऊन जाते. ठीक आहे. तर ते प्रत्येक डिव्हाइसशी ॲटोमॅटिकली मॅनेज होऊन जाते. या ठिकाणी टायटल ऑलरेडी भेटतं आपल्याला. तर टायटल देऊ या ठिकाणी टेबल. ठीक आहे. या ठिकाणी टायटल दिलं टेबल. आणि आता आपल्याला नेक्स्ट आहे याचा हेड कंप्लीट केला आहे आपण. बॉडीमध्ये आता बॉडीमध्ये करायचं काय तर आपल्याला करायचं आहे टेबल टॅग. या ठिकाणी साईटला मी रन करतो आहे प्रोग्राम, जेणेकरून आपल्याला डायरेक्टली आउटपुट दिसेल. ठीक आहे. तर या ठिकाणी मी टेबल टॅग ओपन करतो आणि या ठिकाणी टेबल टॅग घेतला आहे. आता टेबल टॅग घेतला आहे फक्त, बट आता यात पुढं करायचं काय तर टेबल टॅगमध्ये एक बॉर्डर नावाचं फंक्शन आहे. तर बॉर्डर 1 दिली तर या ठिकाणी बघू शकता की एक स्मॉलेस्ट डॉट आला आहे. ठीक आहे. याला मी ओपन इन ब्राउझर करतो आहे. तर या ठिकाणी छोटासा डॉट आलेला आहे जो की ठीक आहे या ठिकाणी बघू शकताय. तर हा जो डॉट आहे तो टेबलचा आहे. बट याच्या आतमध्ये आपल्याला कंटेंट कशा प्रकारे टाकायचे तर त्यासाठी आपल्याकडं TH नावाचा एक टॅग आहे, त्यानंतर TD नावाचा एक आणि त्याच्यानंतर TR नावाचे एक, अशा आपल्याकडे टोटल 3 टॅग्स आहेत. ठीक आहे. आता या अगोदर आपण टेबल समजून घेऊया कसा असतो. तर या ठिकाणी या प्रकारे एक आपला टेबल असतो. ठीक आहे. यामध्ये हेडिंग जे फर्स्टला असतं असे काही कॉलम्स आहेत त्याचे, त्या टेबलचे. ठीक आहे. तर या ठिकाणी फर्स्टला हेडिंग असतं. हेडिंग फर्स्टला, त्याच्यानंतर त्याच्या खाली त्याची काही इन्फॉर्मेशन असते. तर अशा प्रकारे एक टेबल क्रिएट करतो आपण. ठीक आहे. आता आपल्याला यामध्ये असाच एक टेबल क्रिएट करायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये या ठिकाणी काही हेडिंग असेल, जसं की या ठिकाणी ID, त्यानंतर नेम, त्यानंतर असेल डेट आणि त्यानंतर ॲब्सेंट किंवा प्रेझेंट, असं काही आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला असा एक टेबल बनवायचा आहे आणि हे तर झालं हेडिंग. आता या ठिकाणी मला त्याचा ID नंबर 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 4,
मला असं त्याच्या आतमध्ये टाकायचं आहे. हा झाला आपला एक टेबल टोटली. ठीक आहे. तर आता या टेबल क्रिएट कसा करायचा, तर या ठिकाणी हे जे आहेत हे टेबलचे रो आहेत. ठीक आहे. कॉलम्स आहे आणि ह्या ज्या आडव्या आहेत त्या रोज आहे. ठीक आहे. तर त्या आपण कशाने क्रिएट करणार, त्यानंतर याच्या आतमध्ये जे टेक्स्ट टाकणार आपण ते कोणता टॅगचा यूज करून टाकणार. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे टोटल हे 3 टॅग्स आहेत टेबल टॅगमध्ये यूज करण्यासाठी. तर बघूया आपण ते कसे यूज करायचे. फर्स्ट तर आपल्याला यामध्ये TR चा यूज करायचा. ठीक आहे. या ठिकाणी मी एकदा याला हेडिंग देतो H3 ने, माय टेबल. ठीक आहे. माय टेबल हेडिंग दिलं आहे आणि या टेबलच्या इथे एक अलाइनमेंट नावाचं ॲट्रिब्यूट आहे. ठीक आहे. अलाइन याला देतो मी सेंटर. तर या ठिकाणी आपल्याला हेडिंग द्यायचं असेल तर आपण H1चा यूज करतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी H1च्या आतमध्ये जर का टाकला आपण माय टेबल. ठीक आहे. TABLE टेबल, तर टाकल्यानंतर या ठिकाणी आलं आहे माय टेबल. बट या ठिकाणी काय होतं आहे की जर मी अलाइन केलं आहे, अलाइन सेंटर, तर या ठिकाणी अलाइनमेंट होत नाही आहे. ठीक आहे. या H1ला अलाइनमेंट होत नाही. मग त्याच्याऐवजी जर का मी या ठिकाणी कॅप्शन केलं तर सक्सेसफुली अलाइनमेंट होत आहे. ठीक आहे. तर H1 हा टेबलच्या आतमध्ये येतो आहे, बट तो H1 सेपरेटली टॅग आहे, त्यामुळं हा हे करत नव्हतं त्याला. तर या ठिकाणी कॅप्शन केलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी TR स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. TR काय आहे, तर आपण बघितलं आत्ताच की टेबलच्या ज्या रोज आहे त्या रोज आपल्याला क्रिएट करायच्या आहे आणि टेबलच्या आतमध्ये आपण आता TH घेणार. तर THचा लॉंग फॉर्म आहे टेबलचं हेडिंग. ठीक आहे. टेबलचं हेडिंग जो हा टॅग आहे हा आपण कॉपी करू आणि खाली अजून 2 ठिकाणी घेऊ. आता पहिला आपला असणार आहे ID, दुसरा असणार आहे नेम, थर्ड राहील आपलं मोबाईल नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले एक रो क्रिएट झाली. ठीक आहे. TRचा यूज करून आपण रो क्रिएट केली आणि THचा यूज करून आपण त्याच्यात काही हेडिंग टाकली. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय की जे TH घेतले त्याच्या आतमध्ये आपल्याला डाटा भरायचा आहे, जेणेकरून IDच्या खाली ID, नेमच्या खाली नेम आणि मोबाईल नंबरच्या खाली मोबाईल नंबर. ठीक आहे. तर या ठिकाणी परत आपण TR घेणार आणि त्याच्या आतमध्ये आपण TD घेणार. ठीक आहे. TDचा अर्थ होतो टेबलमधला डाटा आणि THचा अर्थ होतो की जी रो आहे तिचं जे नेम आहे ते हेडिंग. ठीक आहे. तर या ठिकाणी TD घेतलं आहे. TD 3 ठिकाणी आपण कॉपी करून घेऊ त्याला. आता फर्स्ट आहे ID, तर ID असणार आहे आपला 1. त्यानंतर सेकंड असणार आहे TD नेम, तर या ठिकाणी तुषार, आणि थर्ड असणार आहे मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर. ठीक आहे. तर या प्रकारे आपण टेबलमध्ये डाटा इन्सर्ट करू शकतो आहे. यालाच कॉपी केलं मी ह्या TRला आणि त्याच्या खाली पेस्ट केलं तर बघू शकता अजून एक रेकॉर्ड क्रिएट झालं आहे. या ठिकाणी फक्त ID चेंज करू, नेम चेंज करू. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण टेबल क्रिएट करतो. बट आता या ठिकाणी हा टेबल क्रिएट झाला आहे, याला अजून आपण टेबलला काय काय अलाइनमेंट, काय काय ॲट्रिब्यूट्स आहे टेबलचे ते चेक करू. ठीक आहे. तर आता आपण बॉर्डर आणि अलाइन पाहिलं आहे. आता विड्थ पाहू. ठीक आहे. विड्थ इज इक्वल्स टू 100%. तर हे पूर्ण याच्यात पांगलेलं आहे. ठीक आहे.
100%, जसं की या ठिकाणी बघू शकता की हा पूर्ण पेजवर डिस्प्ले होतो आहे. जर का मी याला 10% केलं तर बघू शकता की किती स्मॉलेस्ट आपला टेबल क्रिएट झाला आहे. आपण जेवढी याची साईज देऊ तेवढा तो पसरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं विड्थ झाल्यानंतर सेल स्पेसिंग. ठीक आहे. स्पेसिंग. आता या ठिकाणी आपल्याला सेलमध्ये किती स्पेस पाहिजे तो टाकायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जसं स्पेस वाढवत जाईल मी त्या प्रकारे हा जास्त वाढत जाईल. आता 0 आहे. आता मी 80 केल्यानंतर बघू शकता वेब पेजवर की हे किती मोठं झालं. ठीक आहे. त्यानंतर 8 केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की त्याच्या स्पेसमध्ये ह्या 2 ज्या लाईन आहे. ठीक आहे. ह्या ज्या 2 लाईन आहे याच्यामधला जो अंतर आहे हा अंतर, तर हा अंतर आपण वाढवतो. ठीक आहे. या ठिकाणचा जो अंतर आहे हा अंतर म्हणजे जो आहे तो सेल स्पॅमिंगमध्ये येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स पॅडिंग. तर हा सेल पॅडिंग काय आहे, या ठिकाणी सेल पॅडिंग इज इक्वल्स टू 10. तर या ठिकाणी $D. तर या ठिकाणी बघू शकता की ज्या टाईमला 0 आहे त्या टाईमला काही परिणाम नाही, बट ज्या टाईमला आपण वाढवली 5%, 50%, तर हे बॉक्स बघू शकता कशा प्रकारे वाढले आहेत. या ठिकाणी आता बॉक्स वाढले. याच्या अगोदर आपण जे सेल स्पेसिंग केलं होतं त्या टाईमला बॉक्स न वाढता या ठिकाणी 80 करून ते या टाईमला बॉक्स नाही वाढले, फक्त बाहेरची साईज वाढली. ठीक आहे. आणि ज्या टाईमला आपण सेल पॅडिंगचा यूज करतो आहे जसं की 50 केलं आहे तर बघू शकता की बॉक्सची साईज वाढलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सेल स्पेसिंग आणि पॅडिंगचा यूज करून टेबलमधले जे कंटेंट्स आहे त्याला काही CSS अप्लाय करू शकतो किंवा स्टाईल अप्लाय करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं TH आणि TDसाठी एक ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे रो स्पॅम आणि कॉल स्पॅम. तर आता हे रो स्पॅम आणि कॉल स्पॅम काय आहे, जसं की हा ID आहे. ठीक आहे. हा ID आपल्याला युजर्सचे 2 ID घ्यायचे. ठीक आहे. एक तर 1 घेतला आहे आणि या फर्स्ट युजरचा आपल्याला ID घ्यायचा 0, 1 आणि 1. ठीक आहे. तर या ठिकाणी TD करणार मी, किंवा मग हे जे नेम आहे आणि एक सरनेम असतं. ठीक आहे. तर नेम आणि सरनेम हे सेपरेट दिसणार. ठीक आहे. या ठिकाणी तुषार आहे आणि मी अजून एक टेबल क्रिएट करतो. या ठिकाणी टेबल डाटा याला कॉपी करतो आणि या ठिकाणी घेतो आहे आणि आता या ठिकाणी टाकतो आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय होतं की नेम इथे येतं आहे, बट नेम या ठिकाणी पूर्ण घेतं आहे आणि जो मोबाईल नंबरचा कॉलम आहे तो मोबाईल नंबरचा कॉलम या ठिकाणी पाहिजे, तर तो येतो या ठिकाणी. अशा टाईमला आपण काय चेंजेस करू शकतो आहे, या ठिकाणी सुद्धा हा डाटा टाकू, जेणेकरून आता आपल्याला हा मोबाईल नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी घेण्यासाठी आपण TH मध्ये काही बदल करणार आहोत. TH मध्ये आपण करणार आहोत रो स्पॅन. तर रो स्पॅन कितीचा करणार आहोत, 2चा. ठीक आहे. 2चा केला तर तो TH मध्ये झाला. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्याकडं हे 2 कॉलम्स आहेत. ठीक आहे. आणि ह्या 2 कॉलम्समध्ये आपल्याला हे नेम मिडलला आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी करणार कॉल स्पॅन 2. ठीक आहे.
तर या ठिकाणी बघू शकता की जे ID आहे ते आलं आहे, नेम या ठिकाणी आलं आहे आणि मोबाईल नंबरच्या कॉलममध्ये मोबाईल नंबर आला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा डाटा या ठिकाणी मॅनेज केला जातो. आणि याच्या उलट समजा आता या ठिकाणी तुषार आणि तुषचं सेम सरनेम आहे. ठीक आहे, मग अशा सिच्युएशनला मला या ठिकाणी ओनली एकच जमदडे घ्यायचं. ठीक आहे, सरनेमचा हा जो कॉलम आहे हा कट करतो आणि हा मोबाईल नंबर या ठिकाणी येतोय, तर हा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑलरेडी होता तिथं आला पाहिजे आणि हे जमदडे या ठिकाणी डिस्प्ले झाला पाहिजे. ठीक आहे, दोन्हीच्या मध्ये. जसं की या ठिकाणी नेम दोन्ही कॉलमसाठी आपलं झालं, तसं हे जमदडे दोन्ही रोसाठी व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी जमदडेच्या TDवर जाणार आणि या ठिकाणी करणार रो स्पॅम केलं 2चं. तर या ठिकाणी बघू शकता की तुषार आलं आहे, या ठिकाणी तुष आलं आहे आणि सरनेम झालं आहे जमदडे. ठीक आहे, तर अशा प्रकारे टेबलमध्ये हे सेल्स कॉल स्पॅम आणि रो स्पॅम यांचा यूज केला जातो. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे की आपला TR TD यांचा यूज करून आपण डिफरंट टेबलमध्ये हेडिंग देऊ शकतो, त्याच्यामध्ये डाटा टाकू शकतो, त्याच्यामध्ये त्यांची रोज क्रिएट करू शकतो. आणि अजून एक, आता आपला हा एवढा पार्ट झाला टेबल हेडिंगचा, तर आपण याला सेपरेट एक टॅगमध्ये सुद्धा घेऊ शकतो, जसं की THEAD. ठीक आहे, तर या पार्टमध्ये आपण हा डाटा टाकून देऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर THEAD झालं आहे TBODY. ठीक आहे, TBODYमध्ये डाटा जाणार हा सर्व. ठीक आहे, तर हा जो फर्स्ट डाटा आहे हा सर्व डाटा गेला आहे, जो की ID नेम आणि मोबाईल नंबर हा डाटा THEADमध्ये, आणि जे खालचे 2 रेकॉर्ड्स आहे हे रेकॉर्ड्स गेले TBODYमध्ये. आणि अजून एक TFOOT आहे. ठीक आहे, TFOOT नावाचा एक टॅग आहे, ज्याच्या आतमध्ये आपण याच्या खाली काही लिहू शकतो. ठीक आहे, जसं की मी या ठिकाणी TR केलं आहे, TRमध्ये TD केलं आहे, डाटा इन्सर्ट करायचा आहे मला. TDमध्ये मी काय केलं आहे, टोटल नावाचा एक कॉलम बनवतो. ठीक आहे, टोटल नावाचा एक, आणि या ठिकाणी कॉल स्पॅन किती द्यावा लागेल, हे एक, त्याच्यानंतर हे आणि हा तिसरा. तर या ठिकाणी कॉल स्पॅन देणार आपण 3. ठीक आहे, तर या ठिकाणी इथपर्यंत त्याने घेतला आहे टोटल, आणि आपल्याला लास्ट कंटेनरमध्ये टोटल शो करायची. ठीक आहे, तर या ठिकाणी TD टोटल आहे आपली 2. ठीक आहे, या ठिकाणी टोटल आली. आता मला काय करायचं, ह्या टोटलला या साईडला डिस्प्ले करायचं आहे. तर मी या ठिकाणी अलाइनचा यूज करणार आणि या ठिकाणी करणार राईट. ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकता की टोटल ह्या साईडला आलेले आहे. आणि त्याच प्रकारे जर आपल्याला जो 2 आहे आपला तो ह्या साईडला डिस्प्ले करायचा असला, तर सिम्पली या ठिकाणी अलाइन राईट. तर या ठिकाणी बघू शकता की ते त्या साईडला गेलेलं आहे. हेच आपण वेब पेजला बघितलं तर या ठिकाणी ID बघू शकता, नेम बघू शकता, सरनेम बघू शकता, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर हे टोटल ह्या साईडला आलं आहे, 2 ह्या साईडला आलं आहे. आता हा 2 सेंटरला सुद्धा घेऊ शकतो आपण. ठीक आहे, या ठिकाणी राईट न करता सेंटर करायचं आहे. या ठिकाणी सेंटर केलं तर 2 हा सेंटरला आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण HTMLमध्ये टेबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.